नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वी मध्ये भूगोलाचे पहिले प्रकरण वितरणाचे नकाशे सौ वाघ मॅडम हे प्रकरण घेतात आहेत. दुसरं प्रकरण आपण पाहणार आहोत अंतर्गत हालचाली. या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच एक बातमी दिलेली आहे. ती बातमी वाचणार आहे, त्याचे प्रश्न सुद्धा मी वाचणार आहे, त्याची उत्तरं सुद्धा मीच देणार आहेत. तर बातमी आहे नेपाळमधील मृत्यूचे तांडव. नेपाळ या ठिकाणी जे काही भूकंप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे त्या ठिकाणी जे काही धक्के बसलेले आहेत, तर त्या धक्क्यांमुळे नेपाळमधील ही सर्वात मोठी दुर्घटना झालेली आहे. नेपाळ जवळील लामजुंग या ठिकाणी भूकंपाची जी काही तीव्रता जी आहे ती तीव्रता जास्त प्रमाणात होती. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे. या भूकंपामध्ये 1500 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 2000 लोक ढिगाऱ्याखाली आहेत अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. नेपाळमध्ये भूकंपाचे हादरे बसल्यानंतर नेपाळच्याच बाजूचे असणारे जे काही प्रदेश जे आहेत त्यामध्ये भारत आहे, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेट या ठिकाणी सुद्धा भूकंपाचे हादरे बसलेले आहेत. नेपाळमध्ये 80 वर्षांनी हा झालेला सर्वात मोठा भूकंप आहे. सकाळी 11:40 हा भूकंप झाला. त्याची जी काही तीव्रता जी आहे ती 7.9 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता होती. दुसरा भूकंप जो झाला त्याची जी काही तीव्रता होती ती 6.6 रिश्टर स्केल इतकी ते भूकंपाची तीव्रता त्या ठिकाणी होती. नेपाळप्रमाणेच भारतामध्ये जो काही भूकंप जो झाला, भारताच्या उत्तरेकडे, दक्षिणेकडे या भागामध्ये सुद्धा भूकंपाची तीव्रता जास्त होती. त्यामध्ये 53 लोकांचा मृत्यू झाला. बांगलादेशमध्ये भूकंप झाला, त्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला आणि तिबेटमध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला. तर हे जे भूकंप जो झालेला आहे, तर या भूकंपामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे अशी ही बातमी आहे. आणि याच्यामध्ये जे काही तुम्ही मागील वर्षी 8वीला पाहिलेलं आहे की भू अंतर्गत हालचाली जे काय होतात, या हालचालीमध्ये जे काही प्रावरणापासून वरचा भाग जो असतो तर त्या वरच्या भागामध्ये म्हणजे भूकवचाच्या 11 किलोमीटर केंद्रापर्यंत या भूकंपची जे काही केंद्र आहे ती निर्माण झालं होतं आणि त्या केंद्रापासून वरच्या बाजूला या नेपाळ आणि त्याच्या परिसरामध्ये भूकंप हा झालेला आहे. हे मी तुम्हाला काय झाले थोडक्यात बातमी वाचून दाखवलेली आहे. मग आता तुम्हाला मी काही याच्यामधले प्रश्न विचारतो, उत्तरही मी देणार आहे. मग आता त्याच्यामध्ये मृत्यूचे तांडव हे कशामुळे झालेले आहे, तर मृत्यूचे तांडव हे भूकंपामुळे झालेले आहे. या भूकंपाची तीव्रता किती होती, तर या भूकंपाची तीव्रता 7.9 रिश्टर स्केल आणि 6.6 रिश्टर स्केल इतकी होती. एककामध्ये भूकंप मापन हे त्या ठिकाणी मोजलं जात असतं. रिश्टर हे त्याचं मापन आहे, तर त्या पद्धतीने रिश्टर मध्ये हा भूकंप त्या ठिकाणी मोजला जात असतो. नंतर नेपाळमध्ये सर्वात जास्त भूकंप कुठे झालेला आहे, तर त्याची तीव्रता कुठे होती, तर नेपाळमध्ये लामजुंग या ठिकाणी त्याची तीव्रता ही जास्त प्रमाणात होती. नंतर नेपाळ बरोबर अजून कोणत्या देशांमध्ये भूकंप झालेला आहे, भारत, बांगलादेश, म्यानमार, तिबेट या ठिकाणी भूकंपाचे हादरे बसलेले आहेत. नंतर पुढचं आहे की तुमच्या मते भूकंप होण्याचं काय कारण असेल. तर आता तुमच्याही मुलांच्या लक्षात आलेलं असेल की भूकंप होण्याचं कारण कोणती असतात, तर त्याच्यामध्ये भू अंतर्गत हालचाली
भू अंतर्गत हालचालीमुळेच त्या ठिकाणी काय झालेलं आहे, त्याची तीव्रता जी आहे ही म्हणजे अंतर्गत भागामध्ये जमिनीच्या आतमध्ये ज्यावेळेस हालचाली होतात त्यावेळेस साहजिकच भूपृष्ठाला हादरे बसतात आणि त्यामुळे जमीन कंप पावते आणि त्यामुळे इमारती कोसळणे किंवा जीवितहानी आणि वित्तहानी ही मोठ्या प्रमाणावर होत असते. आता पृथ्वीवर आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही तुमच्या घरच्यांना विचारा. मला नाही वाटत की तुम्ही मुलांनी भूकंपाचा कधी अनुभव घेतला असेल. आता 2 आठवड्यापूर्वी तुम्ही पाहिले एक वादळ आलं होतं, त्या वादळाचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे, कशा प्रकारचं ते वादळ होतं. परंतु भूकंपाचा तुम्ही अनुभव घेतलेला नाही. परंतु तुम्हाला मुलांना सहज काही गोष्टी माहिती आहेत की एखाद्या ठिकाणी आपण काही वेळेस चालत असतो त्यावेळेस जमिनीला सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये ती माडीची घरं असतात पहा, जुनी माडीची घरे, त्याच्यामध्ये आपण जर चाललं की दन 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 असा आवाज येत असतो. नंतर काही ठिकाणी एखादं असं समजा एखादी वस्तू जड मोठ्या प्रमाणात ती आपटली तर त्या ठिकाणी आजूबाजूच्या प्रदेशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठा आवाज येत असतो. मग या तुम्हाला अशा किरकोळ गोष्टी माहिती आहेत. तर हे झाले भूकंपाची आपण माहिती घेतली की भूकंप हा जो काही झालेला आहे नेपाळमध्ये तर भूपृष्ठ अंतर्गत हालचालींमुळे भूकंप झालेला आहे. मग आता जर आपण जर पाहिलं तर पृथ्वीवर काही वेळेस नैसर्गिक घडामोडी घडत असतात. त्यामध्ये जे काही महापूर, वादळे, हिमवृष्टी आणि अतिवृष्टी या मोठ्या प्रमाणावर घडत असतात आणि त्या घडल्यामुळे साहजिकच नैसर्गिक आपत्ती निर्माण होत असते. आता या नैसर्गिक आपत्ती बरोबरच भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक ही सुद्धा एक काय आहे, नैसर्गिक आपत्ती लक्षात घ्या. आणि या मानव जातीच्या दृष्टिकोनातून ही भूकंप आणि ज्वालामुखी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि या आपत्तीपुढे आपण कोणीही काही करू शकत नाही. अंतर्गत हालचालीमुळे हे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. तर आज आपल्याला या प्रकरणामध्ये भूगोलामध्ये आपल्याला अंतर्गत हालचाली या प्रकरणाविषयी आपण माहिती घेणार आहोत. आता यामध्ये पहा, आपण जर पाहिलं तर एक प्रयोग करून पाहणार आहोत. आता प्रयोग पण करताना आता सध्या आपण वर्गामध्ये नाहीये पण तरी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत की उदाहरणार्थ आपण काही एक 7-8 वह्या घ्यायच्या आणि वह्या घेतल्यानंतर त्यावर आपण डस्टर ठेवायचं. पुस्तकामध्ये तुम्ही आकृती ही नंतर पाहणार आहात. तर त्या वह्यांवर आपण डस्टर ठेवायचं आहे, खडू ठेवायचा आहे, टोक यंत्र ठेवायचं, रबर ठेवायचा आणि त्या वह्यांमधली एक मधली वही आपण झटकन काढून घ्यायची. ती वही काढून घेतल्यानंतर काय होतंय तुमच्याही लगेच लक्षात आलं असणार आहे. ती वही काढून घेतल्यानंतर काय होणार आहे की जी वरची वही आहे त्या वरच्या वहीवर असणारा डस्टर, टोक यंत्र, खडू, रबर हे खाली पडलेले आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतं, आपण जर जमिनीवर जर पाहिलं तर हीच क्रिया होत असती, भूपृष्ठावर हीच क्रिया होत असते की अंतर्गत भागामध्ये हालचाली झाल्यानंतर भूपृष्ठ काय होत असतं, हादरत असतं आणि हादरल्यानंतर भूपृष्ठावरील ज्या काही इमारती असतील किंवा इतर ज्या काही वस्तू असतील, आपल्या घरामध्ये मांडणी असेल त्या मांडणीमध्ये भांडी लावलेली असतात आणि ती भांडी लावल्यानंतर भूकंपाचे जर हादरे जर बसले तर ती भांडी सुद्धा खाली पडत असतात. तर हे वह्यांचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. नंतर दुसरं एक उदाहरण आपण अशाच पद्धतीने पुस्तकामध्ये दिलेलं आहे की वह्या सुद्धा त्याचप्रमाणे लावून घ्यायच्या. एक 7-8 वह्या घ्यायच्या, त्याच्यावर पुन्हा एकदा आपण डस्टर, टोक यंत्र, रबर, खडू जे काही ठेवणार आहोत. हे ठेवल्यानंतर आपण त्या वह्यांना हळूच स्पर्श करणार आहोत. स्पर्श केल्यानंतर सौम्य धक्का बसल्यासारखं जाणवण, परंतु त्या ठिकाणचे जे काही वस्तू आहेत त्या पडलेल्या नाहीत. पण त्या पुस्तकांना आपण जोरात धक्का जर दिला तर काय होणार आहे, पुन्हा एकदा त्या वस्तू
खाली पडणार आहे. म्हणजेच याचा अर्थ वरच्या काही वह्यांना त्याचा धक्का बसलेला आहे आणि हा धक्का बसल्यामुळे साहजिकच काय झालंय की त्या ठिकाणी त्या ज्या वस्तू ह्या कोसळल्या गेलेल्या आहे. अशाच प्रकारे भूपृष्ठावर सुद्धा भूकवचावर सुद्धा हे होत असतं. पृथ्वीच्या बाह्यगण भागास भूकवच असे म्हणतात. आपण जे राहतो ते कुठे राहतो? या भूकवचावर राहतोय, लक्षात घ्या. या आपण राहताना कुठे राहतोय? सध्या या भूकवचावर राहतोय. आपण कुठे राहतोय सध्या? आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या भूकवचावर राहतोय, लक्षात घ्या. आपण पृथ्वीवर भूकवचावर राहत असतो. त्याची जी जाडी असते 30 ते 40 एवढी किलोमीटर इतकी जाडी असते. पण आपण राहताना या भूपृष्ठावर आपण राहत असतो आणि या भूपृष्ठावर राहत असताना त्या ठिकाणी काय होतं? अंतर्गत भागामध्ये ज्यावेळेस हालचाली होत असतात, ज्यावेळेस भूपृष्ठ अंतर्गत ऊर्जेचे वहन होत असते आणि ऊर्जेचे वहन होत असताना प्रावरणापासून वरच्या दिशेला ज्यावेळेस या हालचाली निर्माण होत असतात त्यावेळेस आपल्याला या हालचाली भूपृष्ठावर या जाणवत असतात. म्हणजेच याचा अर्थ भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या काय होत असतात? अंतरंगातील अस्थिरतेमुळे होत असतात आणि अस्थिरतेमुळे झाल्यामुळे साहजिकच अंतर्गत भागामध्ये या हालचाली होत असतात. आता तुम्ही 8वीला पण पाहिलेलं आहे. हे आहे भूकवच आहे. नंतर दुसरा भाग जर पाहिला तर दुसरा प्रावरणाचा भाग आहे आणि जो काही अंतर्गत भागामधला जो आतला भाग जो आहे तो गाभ्याचा आहे. म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीनुसार अंतरंगाचे 3 भाग पडतात. एक भूकवच, प्रावरण आणि गाभा हे 3 भाग पडतात. याच्यामध्ये हे पडत असताना आपण कुठे राहतोय? भूपृष्ठावर राहतोय आणि आपल्याला हादरे बसतात ते वरच्या बाजूला बसत असतात. म्हणजे अंतर्गत हालचाली या ज्या काही घडामोडी ज्या काय होत असतात पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये अस्थिरता निर्माण झाल्यानंतर आतील भागामध्ये हालचाली निर्माण होतात आणि त्या निर्माण झाल्यामुळे आपल्याला असे भूकंप हे पाहायला मिळत असतात. आता भूपृष्ठ अंतर्गत हालचालीमुळे जे काही मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये या गोष्टी घडत असतात आणि प्रावरणाच्या किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणातून प्रावरणाचा हा भाग आहे, लक्षात घ्या. हे भूकवच प्रावरणाचा हा भाग असतो. तर या प्रावरणाचा जो काय भाग आहे या प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा ही निर्माण होत असते आणि या ऊर्जा लहरी हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे प्रवास करत असतात आणि ते वेगाने प्रवास करत असतात आणि हा प्रवास झाल्यामुळे अंतर्गत हालचाली, आता लक्षात घ्या, अंतर्गत भागामध्ये काय होते? खडक फुटणे, तुटणे, नंतर एकमेकांपासून बाजूला होणे, एकमेकांच्या जवळ होणे, अशा ह्या क्रिया अंतर्गत भागामध्ये जास्त प्रमाणात होत असतात. त्या प्रावरणाच्या भागामध्ये होत असतात. प्रावरणाच्या भागामध्ये त्या होत असतात आणि त्यामुळे अशा प्रवाहांमुळे पृथ्वीच्या अंतरंग हे अस्थिरता असल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या हालचाली होतात आणि अंतर्गत भू हालचालीचे जे काही वर्गीकरण आहे ते आता आपण पाहणार. त्या अंतर्गत भू हालचालीच्या वर्गीकरणामुळे आपल्याला गती, दिशा आणि भूरूपांवर त्या ठिकाणी काय होत असतं? अंतर्गत भू हालचालींचे वर्गीकरण हे गती, दिशा आणि भूरूपे यांच्यावर अवलंबून असतं. मग आता यामध्ये जी काही गती निर्माण होत असते, या गतीची जी काही हालचाल होत असते ती कशा प्रकारे होत असते? तर त्याच्यामध्ये एक मंद भू हालचाली होत असतात. मग मंद भू हालचालीमुळे त्यामुळे काय निर्माण होत असतात? खंड आणि पर्वतांची निर्मिती होत असते. दुसरं जे आहे शीघ्र भू हालचाली होत असतात. शीघ्र भू हालचालीमुळे काय? आता शीघ्र भू हालचालीमध्ये आपल्याला पुढे पाहायचंच आहे की ज्वालामुखीचा उद्रेक, त्यामध्ये जे काही केंद्रीय उद्रेक आणि भेगीय उद्रेक कशा पद्धतीने होतो हे आपण यामध्ये ही माहिती घेणार आहोत. परंतु या गतीची हालचाल कशी होते त्यामुळे या गतीमुळे काय होत असतं? मंद भू हालचाली त्या ठिकाणी होत असते आणि त्यापासून पर्वत आणि खंडांची निर्मिती होत असते. मंद भू हालचाली. आता मंद भू हालचालीमध्ये काय असतं? ज्वालामुखीचा उद्रेक होणे, तप्त लावारस बाहेर येणे, तो घन होणे किंवा खडकांच्या भेगीमधनं तो जो काही लाव्हारस जो आहे तो थंड होत असतो आणि थंड होऊन त्या ठिकाणी या पर्वतांची आणि खंडांची निर्मिती या पृथ्वी तलावर झालेली आहे. नंतर
पुढचे आहे दिशांवर हालचालीत कोणती गोष्ट होत असते तर क्षितिज समांतर. क्षितिज समांतर भू हालचाली होत असतात. म्हणजे जमिनीवर भूपृष्ठावर काही क्षितिज समांतर जे काही हालचाली होत असतात त्या आपल्याला पाहायला मिळत असतात. नंतर ऊर्ध्वगामी आणि अधोगामी या सुद्धा भू हालचाली आपल्याला पाहायला मिळत असतात. आता त्यामध्ये ऊर्ध्वगामी म्हणजे काय तर भू अंतर्गत हालचाली होत असताना खालून वरच्या दिशेला ज्यावेळेस हालचाली होत असतात, ऊर्जेचे वहन होत असतं त्याला ऊर्ध्वगामी हालचाली असं म्हणतात. आणि अधोगामी काय वरच्या बाजूपासून खालच्या बाजूने ज्यावेळेस ती क्रिया होत असते त्याला अधोगामी असं म्हटलं जात असतं. नंतर अंतर्गत भू हालचालीच्या वर्गीकरणामध्ये भूरूपे आहेत. या भूरूपांमध्ये खंडजन्य परिस्थिती आणि पर्वतजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत आहे. तर आता एकंदरीत आपण आता सध्या पहिला भाग पाहणार आहोत. यामध्ये मंद भू हालचालींची माहिती घेणार आहोत. मंद भू हालचाली. आता मंद भू हालचालींचे भूकवचावर पर्वत निर्मित आणि खंड निर्मित अशा स्वरूपात मध्ये काय होतात परिणाम हे दिसून येत असतात. आता हे परिणाम कशा प्रकारे दिसून येत असतात तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे जे काही परिणाम दिसून येण्याचं कारण जे आहे ते म्हणजे अंतर्गत हालचाली होणे. अंतर्गत हालचाली निर्माण झाल्यानंतर हे पहा या ठिकाणी मी आकृती काढून ठेवलेली आहे. याच्यामध्ये दाब आणि ताण निर्माण होत असतो. आता हा कुठे निर्माण होत असतो तर त्यामध्ये ज्यावेळेस पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे ऊर्जेचे वहन होत असते आणि ऊर्जेचे वहन होत असताना त्याच्यामध्ये लहरींच्या दिशा म्हणजे लहरी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात. आणि ह्या निर्माण होत असताना ज्यावेळेस त्या लहरी एकमेकांकडे त्या ठिकाणी येत असतात त्याचं आपण एक उदाहरण पाहणार आहोत. पुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे तर ती आकृती आपण पाहणार आहोत की जी काही 30 सेंटीमीटर लांब पट्टी ह्या आता मी एक साधी पट्टी घेतलेली बा ही पट्टी घेतल्यानंतर त्या ठिकाणी एकमेकांच्या दिशेने या पट्टीवर आपल्याला दाब द्यायचा आहे. मग आता ह्या ठिकाणी पहा हे मी अशा पद्धतीने पट्टी समोर आपल्याला धरायची. हे दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला या पट्टीवर आपण दाब देणार आहोत. हा दाब जसा आपण आतमध्ये जसा देऊ त्या पद्धतीने काय होते या पद्धतीने पट्टीवर दाब दिल्यानंतर आपल्याला अशा वळ्या पडल्यासारख्या दिसतात. लक्षात घ्या अशा प्रकारे वळ्या पडल्यासारखा दिसत असतात. मग आता ही जी काही दिसण्याची जी काही प्रक्रिया जी आहे म्हणजेच याचा अर्थ काय की या पट्टीवर आपण हात ठेवलेला आहे, दोन्ही हातांनी त्याच्यावर प्रचंड प्रमाणात दाब दिलेला आहे. हा दाब दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याला अशी या पट्टीला काय आलेली घडी पडलेली आहे. मग आता ही घडी पडण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पट्टीच्या केंद्राकडे दाब निर्माण होतो. परिणामी पट्टी सरकली जाते आणि त्याला काय होत असतात घड्या निर्माण होत असतात. तर भूकवचात दाबामुळे या हालचाली निर्माण होत असतात. भूकवचात काय होत असतं या दाबामुळे त्या ठिकाणी हालचाली निर्माण होतात आणि या भूकवचाला घड्या पडत असतात. तर त्याच्यापैकी पहिले आपल्याला पाहिजे जी आकृती पाहिजे ती ही वलीकरणाची आकृती आपण पाहणार आहोत. तर या वलीकरणामध्ये ह्या अशीच घटना गोष्टी होत असतात की पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ज्यावेळेस ऊर्जेचे वहन होत असते पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून ऊर्जेचे ज्यावेळेस वहन होत असते तर या ऊर्जा लहरींमुळे काय होत असतं ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकांच्या थरांवर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने काय होत असतं एकमेकांच्या दिशेने त्या ठिकाणी दाब निर्माण होत असतो. तर काय होतं पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होत असते आणि हे वहन होत असताना ऊर्जा लहरींमुळे मृदू खडकाच्या थरांवर क्षितिज समांतर एकमेकांच्या दिशेने दाब पडतो आणि दाब पडल्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारे दोन्ही बाजूने हा दाब निर्माण झाल्यामुळे अशा प्रकारच्या वळ्या निर्माण होत असतात. आणि हा दाब तीव्र असल्यामुळे वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात. या वळ्या गुंतागुंतीच्या असतात. परिणामी काय होत असतो परिणामी पृष्ठभाग जो असतो जमिनीचा जो काही पृष्ठभाग असतो तो वर उचलला जात असतो
आणि त्यामुळे काय होत असतं, पर्वतांची निर्मिती होत असते. तर ह्या पर्वतांच्या ज्या काही निर्मिती झालेल्या आहे, ओली पर्वतां जे काही निर्मिती झालेली आहे त्याच्यामध्ये हिमालय पर्वत आहे, आल्प्स, रॉकी, अँडीज, अरवली ही या ठिकाणी काय आहे, ओली पर्वतांची आपल्याला उदाहरणं ही सांगता येतील, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या भागामध्ये या ठिकाणी जे काही मंद भूहालचालींपैकी पहिला आपण आता ओली पर्वत पाहिलेला आहे. पुढील आपण जे काही पुढचा भाग जो पाहणार आहोत, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा भाग पाहणार आहोत. धन्यवाद.